नमस्कार मित्रांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत श्रावण सोमवारी महादेवाची पूजा कशी करावी। शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती नमामि शंकर शिवशंकर शंभो। हे आपल्या स्वामींचं वाक्य खूप सुंदर असं वाक्य आहे। तर याप्रमाणेच आपण श्रावण सोमवारी भगवान शंकराची सेवा कशी करावी यासाठी आजचा विशेष व्हिडिओ आज आपण बघणार आहोत। नमस्कार सर्वांना, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। यंदा 17 ऑगस्ट 2026ला आलेला आहे पहिला श्रावणी सोमवार। श्रावण महिना म्हटलं की सगळ्या सणांचा राजा असतो, भगवान शंकराच्या अंमलाखाली येतो। श्रावण महिना याला आपण सणांचा राजा म्हटलं तर खरं आहे, पण आपल्याला जन्म देण्याचं काम हे ब्रह्मदेवानं जरी केलेलं असेल तरी आपलं पालन करण्याचे काम भगवान विष्णूंच्या हातात आहे आणि मृत्यू आपला मोक्ष देण्याचं काम हे भगवान शंकराच्या हातामध्ये आहे। आपल्या आयुष्यामध्ये किती अडचणी, दुःख, संकट आहेत, तुमच्या मनातल्या खूप काही इच्छा असतील, तर खूप काही तुमच्या इच्छा पूर्ण व्हायच्या असतील, काही इच्छा असतील, त्यासाठी तुम्हाला काही व्रत वैकल्य केले जातात। तर या श्रावण महिन्यामध्ये, या श्रावण पवित्र महिन्यामध्ये शिवमुठीचं पण हे व्रत केलं जातं। तुम्ही घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने भगवान शंकराची कुठलीच सेवा छोटी किंवा मोठी नसते, ही सेवा अत्यंत खूप महत्त्वाची असते। या संदर्भातली माहिती मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। सगळ्यात आधी बघूया, तुम्ही मंदिरामध्ये जाऊन पूजा करावी प्रत्येकाची इच्छा असते, पण खरं श्रावण महिन्यामध्ये मंदिरामध्ये इतकी गर्दी असते की गुरुजी आपल्याला पाणी जरी अर्पण केलं तरी चला चला असं म्हणत असतात। त्यांचं ते म्हणणं काही चुकीचं नाही, कारण गर्दीच एवढी असते, पण घरातच आपण निवांत अशी छान श्री शंकर भगवानची आपण पूजा करू शकतो। नक्कीच तुम्ही मंदिरामध्ये जाऊन एक लोटा जल तरी नक्की अर्पण केलं पाहिजे। आपलं तरी आपल्याला वाटेल खूप मोठं आपल्याकडून चांगलं कर्म घडलं, कारण गर्दी खूप असते। आपल्याला निवांत छान पद्धतीने, सोप्या पद्धतीने सेवा करू शकतो। देव हा फक्त देवाचा भक्तीचा भुकेला आहे, देवाला काहीही लागत नाही। जर तुम्हाला या श्रावण सोमवारमध्ये 4 सोमवारपैकी तुम्हाला एखाद्या सोमवारी रुद्राभिषेक करणं जर जमत असेल तर नक्की करावं। त्याहून सोन्याहून पिवळं काही नसेल। तर या श्रावण सोमवारी जर तुम्ही ही सेवा केली, रुद्राभिषेकाची सेवा केली, रुद्र अभिषेकासारखं फळ तुम्हाला आयुष्यात मिळणार आहे। चला तर आता आपण बघूया श्रावण सोमवारची पूजा कशी करावी। सर्वात आधी जिथे तुम्ही मांडणी करणार आहात तिथली जागा तुम्ही स्वच्छ करून घ्या। देवघर सकाळी लवकर उठा, सकाळी उठून देवघरातली देवपूजा करून घ्या। देवघरासमोर तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे। तर बघा, देवघरामध्ये एक देवाची पूजा झाल्यानंतर देवाला दिवा लावून घेतल्यानंतर आपल्याला दिव्याची सुद्धा पूजा करायची आहे। आता भगवान शंकराच्या पिंडीवरती अभिषेक करायचा आहे। भगवान शंकराच्या शिवपिंडीवरती अभिषेक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिवपिंड असणं खूप महत्त्वाचं आहे। बऱ्याच जणांच्या घरामध्ये असे शिवलिंग नसतात, तर आम्ही घेऊ शकत नाही, मग अशा वेळेस काय करावं। तर बघा, तुम्हाला श्रावणी सोमवारची पूजा करायची असेल तर अर्थात तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिवपिंड असणं खूप महत्त्वाचं आहे आणि आवर्जून तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये आवर्जून घेतली पाहिजे। तर काय करायचं, बऱ्याच ठिकाणी शिवमुठीचं व्रत सुद्धा केलं जातं, ते 5 वर्षाचं असतं। काही ठिकाणी श्रावण महिन्याच्या सोमवारी सुद्धा शिवमुठ वाहिली जाते। श्रावण महिन्यात सोमवारी सुद्धा आपल्याला म्हणजे देवाच्या नावाने भगवान शंकराच्या आधी संकल्प करायचा असतो की मी हे श्रावण महिन्यातले 4 सोमवार तुमची उपवास धरणार आहे, तुमची सेवा करणार आहे। तुमच्या ज्या काही मनातल्या अडचणी आहेत हे सांगून तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा सेवा करू शकता। आता भगवान शंकराच्या शिवपिंडीवरती अभिषेक करण्यासाठी तुम्ही कशाचा वापर करू शकता, तर बघा, तुम्ही पंचामृताचा अभिषेक करू शकता, तुम्ही थंड पाण्याने अभिषेक करू शकता, तुम्ही दुधाने आणि कच्च्या दुधाने अभिषेक करू शकता। बघा, कच्चं दूध जे असतं, कच्चं दूध म्हणजे जे आपण तापवलेलं दूध नसतं। बऱ्याच वेळा असं होतं की बायका दूध तापवतात, म्हणजे थंड करतात आणि त्याचा अभिषेक करतात, हे अत्यंत चुकीचं आहे। भगवान शंकराच्या शिवपिंडीवरती अभिषेक करण्यासाठी कच्चा दूध अभिषेक करायचा असतो आणि थंड वस्तूनेच भगवान शंकराच्या पिंडीवरती अभिषेक करायचा असतो। मला नाही आहे शक्य रुद्राभिषेक करणं, तर मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, तर बघा, सुरुवातीला काय करायचं, आपण जल अर्पण करायचं, नंतर मग दूध अर्पण करायचं आणि हे सगळं
करत असताना फक्त ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा आपण जप करायचा आहे. जो शिवपिंडीवरती हा जो काही निमुळता भाग आहे तर तो उत्तर दिशेला असावा. या पद्धतीने आपल्याला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय करत करत आपल्याला जप करायचा आहे. जर तुमच्याकडे गळती असेल तर ती सुद्धा ठेवून तुम्ही अभिषेक करू शकता. तुम्ही मंत्र जप करू शकता. ज्यांना रुद्र अभिषेक करणं शक्य होत नाही, ज्यांना वाचणं शक्य होत नाही, त्यांनी फक्त ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकता. आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये शिवमहिमा आहे, अतिशय सुंदर आहे ते सुद्धा म्हणून तुम्ही भगवान शंकराच्या पिंडीवरती फक्त अभिषेक करू शकता. ज्यांना शिवमहिमा म्हणणं सुद्धा शक्य नाही, त्यांनी फक्त ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला तरी चालेल. आता तुम्ही हे किती वेळा करायचं तर बघा, तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही करू शकता. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या पद्धतीने आपल्याला अभिषेक करून झाल्यावर 108 वेळा तुम्हाला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप झाल्यावर शिवपिंडीवरती त्या शिवपिंड आहे ते पाण्यातून काढून घ्यायची, ती स्वच्छ पुसून घ्यायची. ते स्वच्छ पुसून घेतल्यानंतर आपल्याला जिथे जागेवर ते ठेवायचे आहे. आता ते कसं करायचं तर बघा, देवघरामध्ये जी शिवपिंडची जागा आहे त्या स्थानावर तुम्हाला शिवपिंड ठेवायची आहे. त्याच्या आधी शिवपिंड खाली ठेवण्याच्या अगोदर तांदूळ ठेवावे आणि तांदळावर शिवपिंड ठेवायचे आहे. आपल्याला खाली हळदी कुंकू टाकायची गरज नाही. या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. हे झाल्यावर आपल्याला भगवान शिवशंकराची सर्वात आधी तर भस्म अर्पण करून घ्यायचं. आपल्याला माहीत आहे की भगवान शंकराला नेहमी भस्मच अर्पण करतो. भगवान शंकरांना चंदन भस्म अर्पण करायचं आणि आता ते लावायचं कसं तर 3 बोटांनी आपल्याला भस्म लावायचं आहे. आता आपण भस्म लावून घेतो. आपण भगवान शंकराला या 3 बोटांनी मधल्या ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही बोटांनी भगवान शंकराला भस्म अर्पण करायचं आहे. आता आपली शिवपिंड जरी छोटी असली तरी आपल्याला 3 बोटांनी भगवान शंकराला भस्म अर्पण करून घ्यायचं. जर तुमच्याकडे वस्त्र असेल तर भगवान शंकराला वस्त्र सुद्धा अर्पण करू शकता. वस्त्र म्हणजे काय तर आपलं कापसाचं वस्त्र जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही भगवान शंकराला अर्पण करू शकता. बघा काय होतं ना, आपल्याला खूप हौस असते की ज्या परमेश्वराने आपल्याला इतकं सगळं दिलं आहे, आपण त्यांना खूप काही देणं लागतो. खरं तर देवाला काय प्रिय आहे? देवाला फक्त तुम्ही प्रिय आहात, तुमची भक्ती प्रिय आहे, तुम्ही श्रद्धेने मनोभावे केलेली सेवा प्रिय आहे. आता श्रावण सोमवार म्हटल्यावर आपण बेलपान अर्पण करणार किंवा भगवान शंकराला धोत्र्याचं फूल अर्पण करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही ते सुद्धा करू शकता. पण अगदी तुमच्या जवळपास कुठलंच फुलाचं दुकान नाही आहे, कुठलंच वस्त्र तुम्हाला भेटलं नाही, तर मग अशा वेळेस तुमच्याकडे काय करायचं, भगवान शंकराची उपासना आणि सेवा करू शकता. कारण शेवटी काय आहे तर देव भक्तीचा भुकेला आहे. बाकी जे काही करतो ते फूल फळ असेल परमेश्वराने बनवलं आहे तर ते परमेश्वराला देत असतो. म्हणून या गोष्टी भगवान शंकराच्या तुम्ही जास्त प्रिय आहात तर तुमच्याकडे पांढऱ्या रंगाचं फूल असेल तर ते तुम्ही नक्की अर्पण करू शकता. भगवान शंकराला अर्पण करून घ्यावा आणि तुमच्याकडे ते नक्की नसेल तर मग काहीच हरकत नाही. आता धोत्र्याचं फळ किंवा फूल तुमच्याकडे तर ते पण नसेल, ते पण असेल तर तुम्ही शंकराला अर्पण करू शकता. मी तर इथे फक्त फुलं ठेवलेली आहेत. तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते सुद्धा ठेवले नाही तरी चालेल. आता फुलं अर्पण करून घेतल्यानंतर आपल्याला भगवान शंकराला बेलपान अर्पण करायचं आहे. आता बेलपान अर्पण करताना आपण शिव अष्टोत्तर नामावलीचं पठण करावं. बेलपान अर्पण करताना तुटलेलं एक पण बेलाचं पत्र तुटलेलं नसावं. वरचा देठ आहे तो काढून घ्यावा आणि तो या पद्धतीने एक बेलपान अर्पण करायचं आहे. बेलपान 11, 21, 108 तुमच्याकडे जेवढे उपलब्ध असतील तेवढे तुम्ही अर्पण करू शकता. भगवान शंकराला बेलपान अर्पण करायचं आहे. आता बेलपान अर्पण करताना म्हणायचं आहे, ज्यांना शिव अष्टोत्तर नामावली म्हणणं शक्य होत नाही त्यांनी काय करावं तर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा. तुम्ही बेलपान अर्पण करू शकता. बेलपान नेहमी पालतं अर्पण करावं याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला तरीसुद्धा सांगते. भगवान शंकराला बेलपान अर्पण करताना बघा, ओम नमः शिवाय, ओम महेश्वराय नमः, ओम शंभवे नमः, ओम पिनकीम नमः, ओम शशेक्षेकाय नमः, ओम वामदेवाय नमः या पद्धतीने तुम्ही भगवान शिवशंकराला अष्टोत्तर नामावली म्हणून तुम्ही जे काही बेलपण आहे ते अर्पण करू शकता. आता पहिला जो श्रावणी सोमवार आहे जो 28 तारखेला आहे त्यांची शिवा हे बघा, शिवा महादेवा श्रावणी सोमवार जो आहे तो आता सोमवारी आहे तर त्यांची शिवमूठ काय आहे तर तांदूळ. प्रत्येक वर्षी आपल्याला म्हणजे कधी 4 श्रावणी सोमवार येत असतात. तर या वर्षी श्रावणी सोमवार 4 आलेले आहेत. त्यामुळे
पहिल्या श्रावण सोमवारची शिवमूठ जी आहे ती तांदूळ आहे, त्यामुळे आता आपल्याला अक्षता म्हणतो. शिवमूठ म्हणजे काय तर मूठभर तांदूळ आपण भगवान शंकराला शिवमूठ अर्पण करतो. जेव्हा हे अर्पण करतो तेव्हा कृपया आपण तांदूळ अर्पण करताना बिलकुल कंजूसपणा आपल्याला करायचाच नाही. बरेच महिला अतिशय 101 दाणे तांदळाचे घेतात, मग ते अर्पण करतात, तर हे तर खरंच चुकीचं आहे. भरपूर असे मूठभर गहू येतील, मूठभर तांदूळ येतील, तसे शिवमूठ आपल्याला अर्पण करायचं आहे. बघा, शिवमूठ अर्पण करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र म्हणजे तुम्हाला सांगते. त्याच्यावर शिवमूठ नेहमी जी मूठ अर्पण करणार आहोत ते धान्य आपण भगवान शंकरांना अर्पण करणार आहोत, तर ते धान्य ओलं करून घ्यायचं असतं. तर बघा, आता ही शिवमूठ अक्षता घेतलेली आहे. मूठभर थोडीशी ओलसर कशी करायची तर ते पण तुम्हाला सांगते. डाव्या हाताने उजव्या हातावर थोडंसं पाणी टाकायचं आणि मग शिवमूठ अर्पण करायची. या पद्धतीने म्हणजे जी काही शिवमूठ आहे ती अर्पण करणार आहोत, तर थोडीशी ओली होईल आणि या पद्धतीने आपल्याला 2 ते 3 शिवमूठ ही नेहमी आपल्याला ओली अर्पण करायची आहे. आपण जेव्हा शिवमूठ वाहतो तेव्हा आपल्याला 3 वेळा शिवमूठ अर्पण करायची आहे. शिवमूठ अर्पण करताना कुठला मंत्र म्हणायचा ते पण सांगते. बघा, हा मंत्र: शिवा शिवा महादेवा, माझी शिवमूठ ईश्वरा, देवा सासू सासरे धीर व्हावा, ननंद जावा व्रतारा, न आवडती कर रे देवा. हा मंत्र तुम्हाला भगवान शंकरांना शिवांना अर्पण करायचा आहे. मंत्र किती वेळा म्हणावा तर बघा, 1 वेळा म्हणू शकता, 3 वेळा म्हणू शकता, 5 वेळा म्हणू शकता. तर ही होती सोमवारची साधी सोपी मांडणी. तर पहिल्या श्रावण सोमवारची साधी सुधी पूजा होती. आपल्याला सेवा काय करायचे तर आपल्याला सर्वात महत्त्वाची सेवा काय करायची ते ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. नंतर आपल्याला जी श्रावण सोमवारची कथा असते, व्रत कथा असते, ते सुद्धा तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. ते नंतर वाचन झाल्यानंतर आपल्याला जप करायचा आहे. जप झाल्यानंतर आपल्याला कर्पूर आरती म्हणतो, जसं कापराची आरती वडी घेऊन आपल्याला शंकराची आरती करायची असते. भले तुम्ही तुपाचा दिवा लावणार आहात तर आरती करताना ते सुद्धा चालेल. आणि शंकराच्या बऱ्याच आरत्या आहेत, तुम्हाला ज्या आरत्या आवडतात त्या सुद्धा तुम्ही घेऊ शकता. समजा ओम जय शिव ओंकारा, प्रभू हर शिव ओमकारा, हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता हे सगळं झाल्यानंतर सेवा तर तुम्ही बघितली. आता आपल्याला या पद्धतीने श्रावण सोमवारची पूजा करायची. ही शिवमूठ तांदूळ असणार आहे. ताई, पूजा मांडणी कधी उचलायची तर तुम्ही तिथे देवघरात बसून कारण तुम्ही शिवमुठीचं जे व्रत केलेलं आहे, शिवमूठ तुम्ही भगवान शंकराला अर्पण करणार असेल तर काय करायचं, तुम्ही अगदी लगेच म्हणजे सगळी पूजा करून झाल्यावर लगेच तुम्ही जी शिवपिंड आहे ती जाग्यावर ठेवू शकता. पण ते जे तांदूळ आहे ते तांदूळ स्वच्छ बाजूला काढून ते वाळून त्याच्यामध्ये अजून थोडेसे तांदूळ तुम्हाला दान करायचे आहेत. लक्षात घ्या, तुम्ही हे सोमवारी दान केलेलं तुम्ही दुसऱ्या दिवशी दान केलं तरी चालेल. मूठभर आपण शिवमूठ अर्पण करत असतो. त्या शिवमूठमध्ये आपल्याला या मूठभर तांदूळामध्ये अजून थोडंसं तांदूळ घ्यायचं आणि कुठल्याही गरजू व्यक्तींना तुम्ही दान करू शकता. थोडंसं आपल्याला काय म्हणतो ना, धान्याच्या डब्यामध्ये पण टाका. आता श्रावण महिना म्हटलं तर सेवा प्रचंड महत्त्वाची आहे. आपल्याला रुद्र अभिषेक, भगवान शंकराची सगळ्यात आवडती सेवा रुद्र अभिषेक जर सामूहिक सेवा करायची असेल तर आवर्जून तुम्ही केंद्रात जाऊन पण सेवा करू शकता, किंवा तुम्ही घरामध्ये सुद्धा रुद्र अभिषेक करू शकता. ज्यांना रुद्र अभिषेक करणं शक्य होत नाही त्यांनी फक्त शिवमहिमा वाचलत पठण केलं तरी, जलधारा आणि जलाभिषेक करताना, पाण्याचा अभिषेक करताना शिवमहिमा स्तोत्र म्हटलं तरी खूप छान सेवा घडेल. आता ही सेवा कशी करायची तर बघा, आपल्याला माहिती आहे की शिवलीलामृताचा 11वा अध्याय हा रुद्र अध्याय म्हटला आहे. या अध्यायाचं पठण केल्यावर रुद्रपठणाचं फळ मिळतं आणि आपल्याला ब्रह्मानंदाची प्राप्ती होते असं म्हटलं गेले. याचा अर्थ असा नाही की आपल्याला अभिषेक करायचा नाही, अभिषेक आपल्याला करायचाच आहे. आणि शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण ते सुद्धा आपल्याला करायचं आहे. जर त्यांना शक्य होत नसेल तर 11वा अध्याय आवर्जून दर सोमवारी किंबहुना एक तरी अध्याय वाचला तरी चालेल. दर सोमवारी 11वा अध्याय शिवलीलामृताचं आवर्जून पठण करावा किंवा श्रवण करावा. तुम्हाला यूट्यूबला सुद्धा मिळून जाईल, तुम्ही गुगलवर सर्च केलं ते सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. आणि शिवमहिमा, शिवस्तोत्र, शिवअष्टोत्तर नामावली, भगवान शंकराचे 108 नावं, शिवस्तुती, कैलास राणा, शिवचंद्र, मोळी, जेवढं तुम्हाला जमेल तेवढं शंकराची माहिती आहे, भगवान शंकराची माहिती आहे. जितकी जास्त तुम्हाला सेवा करता येईल तितकी जास्त तुम्ही करण्याचा प्रयत्न करा.
महामृत्युंजय मंत्राची एक माळ नक्की घ्या, तो आवर्जून केला पाहिजे. त्याच्याचबरोबर अनेक ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला पाहिजे. भगवान शंकराची सेवा कधी करायची तुम्हाला माहिती आहे का? तर भगवान शंकराची सेवा सर्वोत्तम सगळ्यात काळ म्हणजे प्रदोष काळ असतो. म्हणजेच काय, दुपारी 4:30 ते 4:30च्या नंतर करायची असते, 6:30च्या अगोदर. आणि तुम्ही वाटलं तर तुम्ही सकाळी उठून ब्रह्ममुहूर्तावर सुद्धा करा, 10च्या आधी करू शकता, दुपारी करा, पण संध्याकाळी केली तर अतिशय उत्तम. भगवान शंकराची सेवा थोडी लवकर करा, 10च्या आत केलं तर अतिशय उत्तम, नाही तर डायरेक्ट संध्याकाळी केली तरी पण चालेल. भगवान शंकराच्या सेवेसाठी अतिशय महत्त्वाची वेळ मांडली गेली आहे. जसं जमेल तसं तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करा. शंकराची कृपा तुमच्यावरती सदैव राहो हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला इथंच थांबवते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच एका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय.